2 दिवसापूर्वी यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या वादळी आणि अवकाळी पावसामुळे ब्रिटिशकालीन वडगाव जंगल या पोलीस स्टेशनचं छप्पर उडालेलं आहे। आपण या प्रत्यक्ष या पोलीस स्टेशनमध्ये आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जे जवळपास 130 वर्ष जुनं असं ब्रिटिशकालीन हे पोलीस स्टेशन आहे आणि या पोलीस स्टेशनचा वरचा जो भाग आहे तो वादळी वाऱ्यामुळे पूर्ण उडून गेल्यामुळे आता जो कारभार आहे ह्या बाजूले टेंटमध्ये उभारण्यात आलेले आहेत। आपल्या ठिकाणी जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात गेल्या आठवड्याभरात अवकाळी आणि वादळी पाऊस झाला आणि यातूनच या पोलीस स्टेशनची मोठी नुकसान झालं आहे, हानी झाली आहे आणि त्यामुळे आता या ठिकाणी जे असलेला जे पोलीस स्टेशनचा जो कारभार आहे तर या टेंटमध्ये राहून ठाणेदार जे आहे ते कामकाज पाहत आहेत। या ठिकाणी जर पाहिलं तर वरचं जे छप्पर जे आहे पोलीस स्टेशनचा वरचा जो भाग आहे आपण पाहू शकता की कशा पद्धतीने हे संपूर्ण छप्परच उडून गेलेलं आहे। इथला वायरलेस जो टावर आहे तो टावरला सुद्धा क्षती झालेली आहे आणि त्यामुळे आता कामकाज तर चालवावंच लागते आणि त्यामुळे तात्पुरती उपाययोजना म्हणून या ठिकाणी आता टेंट उभारण्यात आले आहेत आणि या टेंटमधूनच या ठिकाणी कारभार चालवण्यात येत आहेत। आपल्यासोबत या संपूर्ण संदर्भाने बोलण्यासाठी आहेत ठाणेदार संजीव खंदारे। सर मला सांगा काय नेमकी परिस्थिती होती वादळाची त्यावेळेस? मागील 2 दिवसापूर्वी या हद्दीत चक्रीवादळ आलं होतं। चक्रीवादळमध्ये आमचं स्टाफ कामकाज सुरू असताना वरतील छप्पर अचानकपणे उडून मागं टावरला धडकल्याने टावरसुद्धा खाली पडलं। वायरलेस टावर होतं ते। त्यानंतर मग आम्ही जेव्हा चक्रीवादळ थांबल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात वरिष्ठांना माहिती दिली। तात्पुरत्या स्वरूपात वरिष्ठांनी आम्हाला टेंट उपलब्ध करून दिला आणि बाजूलाच एक ठाणेदार कक्ष म्हणून एक रूम होती, तेथे आम्ही तात्पुरत्या स्वरूपात एक स्टेशन डायरी चालवण्यासाठी सोय केलेली आहे सध्या। आणि त्यानंतर PWD डिपार्टमेंटसुद्धा येऊन गेलेले आहेत, त्यांचा सर्वे झालेला आहे। सध्याच्या स्थितीत सध्या टेंट आणि एक रूममध्ये कामकाज सुरू आहे। निश्चितच आपण जर पाहिलं तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कर्मचारी या ठिकाणी येऊन गेले आहेत आणि या ठिकाणी बांधकामासाठीही सर्वे करण्यात आले आहेत। लवकरच ही पूर्ण इमारत तयार होईल, पण कामकाज रखडू नये यासाठी इथे टेंट उभारण्यात आला आहे आणि या 62 ते 63 गावाचा कारभार पोलीस स्टेशनचा या टेंटमधून सध्या तरी चालवण्यात येत आहे। निलेश फाळके, ABP माझा, वडगाव जंगल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।